नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी लपंडाव या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. कारण लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण सखीने परीक्षा घेताच आता खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता काना सखी सरकारच्या रूममध्ये येतो. तेव्हा लगेच आता काना सखीला म्हणू लागतो, सखी सरकार, ओ काय झालं आहे तुमच्या मनात? ओ खरी तेजस्विनी कोण आहे हे शोधण्यासाठी तुम्ही फक्त 4 दिवसांची मुदत दिली. या येत्या 4 दिवसात कसं तुम्ही खऱ्या आईला शोधणार तुमच्या? त्यावर लगेच सखी म्हणू लागते, काना, अरे मी 4 दिवस घेतलेत आणि मी या 4 दिवसात मनस्विनी आणि तेजस्विनीची दोघींचीही परीक्षा घेणार. म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारणार आणि जे कोणी माझ्या प्रश्नांचं उत्तर खरं खरं देईल तीच असेल माझी खरी आई. त्यावर लगेच कान्हा म्हणू लागतो, सरकार, अहो पण तुम्ही कुठले प्रश्न विचारणार आहात? त्यावर लगेच सखी आता एक कागद कानाच्या हातात देते. कान्हा आता तो पेपर बघू लागतो. तर आता त्यावर सखीने काही प्रश्न लिहिलेले असतात. आता ते प्रश्न वाचताच कान्हा म्हणू लागतो, वा सखी, जमेल. नक्कीच खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे आपल्याला लवकरच कळेल. तर आता इथे घरात खूप दिवसांनंतर आता शुभम करोती चालू असते. घरात आरती झालेली असते. कान्हा मात्र आता सगळ्या घरपर धूपदीप आरती ओवाळत असतो. त्याच वेळेस आता सगळेजण खाली जमा झालेले असतात. तेवढ्यात आता सरकारही आलेली असते. सरकार येताच आता ती सगळ्यांकडे बघू लागते. कारण जसा कान्हा सरकारकडे बघू लागतो तशी इथे सरकार अजून भडकलेली असते. कारण खूप वर्षांनंतर आज या घरामध्ये आरती झालेली असते. तेव्हा लगेच आता गौतम काका म्हणू लागतात, बरं झालं आज या घरात आरती झाली. सखी लहान असताना या घरात रोज आरती व्हायची, पण जसा दादा गेला तसं या घरात कोणी पूजापाठ आरती वगैरे केली नाही. आज खूप बरं वाटलं. त्यावर लगेच कान्हा आता ती आरती घेऊन सरकारसमोर येतो आणि आता सरकारनं टोमणेमध्ये देतो. कसं आहे ना, आरती केलेलं चांगलं असतं. आरती केल्याने घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाते आणि मग सगळं काही मंगल घडतं, चैतन्य घरात येतं, हो की नाही सरकार? म्हणूनच ही आरती केली. त्यामुळे आता या घरातली वाईट शक्ती आता इकडनं बाहेर जाणार. सरकार मात्र लगेच आपल्या पायातली चप्पल काढते आणि लगेच आरती घेते. त्याच वेळेस ती डोळे फाडून कानाकडे बघत असते. तिला कानाचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा काना मात्र खाली मान घालून बघू लागतो. जरा कानाही घाबरल्यासारखाच होतो. त्याच वेळेस सरकार आता टाळ्या वाजू लागते आणि लगेच खऱ्या तेजस्विनी समोर येते आणि म्हणू लागते, वेल डन ताई, वेल डन, मस्त मस्त जमलं तुला. खूप दिवसांनंतर या घरात आरती झाली. खरं तुला सखी सांगू, जेव्हा ताई आणि मी लहान होतो ना, तेव्हा आमचे बाबा रोज आम्हाला असेच आरती म्हणायला लावायचे, शुभम करोती म्हणायला लावायचे, पूजा पाठ करायला लावायचे, खूप ग्रंथ, खूप देवाची पुस्तकं वाचायला लावायचे. म्हणजे त्यांना या देवाधर्माचं खूप वेड होतं आणि आमच्यावरही त्यांनी तसेच संस्कार केले होते. सखी, तू लहान असताना या घरात रोज अशाच आरत्या होत जायच्या. त्यावर लगेच आता खरी तेजस्विनी या मनस्विनीकडे म्हणजे सरकारकडे बघू लागते. त्याच वेळेस आता तेजस्विनी सरकारला विचारू लागते, हो मग जर तुला एवढीच आवड होती तर राघव कामत गेल्यापासनं या घरात 12 वर्ष का आरती केली नाही तू? का पूजापाठ केले नाही सांग ना? त्यावर लगेच आता सरकार म्हणू लागते, ताई, एकदा सांगू तुला कळत नाही? ज्या दिवशी राघव कामत मला सोडून गेले त्या दिवशी माझ्यावरती मोठी जबाबदारी पडली. ऑफिसने माझं बोट धरलं. माझ्यावरती खूप कामाचा लोड पडला. घराची जबाबदारी, माझी एक मुलगी, तिचं सांभाळणं, तिला मोठं करणं, या सगळ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली मी हे पूजापाठ आरती वगैरे सगळं काही विसरून दिलं आणि मग फक्त माझ्या जबाबदाऱ्या आणि माझ्या मुलीचा सांभाळ केला. त्यामुळे तेव्हापासनं मी हे सगळं सोडून दिलं, दुसरं काहीच नाही. तेव्हा लगेच आता तेजस्विनीला मात्र वाईट वाटतं. कारण सखी माझी मुलगी आहे आणि ही मनस्विनी खोटं बोलते, फसवते. त्यामुळे आता तिला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा लगेच सरकार सखीजवळ येते आणि म्हणू लागते, सखी, आता तरी तुला पटलं असेल ना, मीच तुझी खरी आई आहे. ही बाई खोटं बोलते. त्यावर लगेच सखी म्हणू लागते, नाही सरकार,
मी ठरवलंय आता 4 दिवसात येत्या फक्त खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे सगळ्यांसमोर येणार आहे. आता सरकार आणि तेजस्विनी सखीकडे बघू लागतात तेव्हा सखी म्हणू लागते, हो मी तुम्हाला 4 दिवसांची मुदत देते. मी रोज तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुमची परीक्षा घेणार आणि जो कोणी या 4 दिवसात उत्तर बरोबर देईल तोच असेल खरा विनर. जर आजच्या प्रश्नाचं उत्तर सरकार तुम्ही दिलं तर तुम्ही आजच्या दिवसासाठी माझ्या खऱ्या आई, आणि जर यांनी दिलं तर या खऱ्या आई असं असेल. तेव्हा लगेच आता काना म्हणू लागतात, आहात सरकार उत्तर द्यायला तयार आहात ना तुम्ही. तेव्हा सरकार म्हणू लागते, मग त्यात विषय आहे का, देणार मी उत्तर देणार. आता लगेच सखी आतमध्ये जाते. तरी ते आता संध्याकाळची वेळ झाली असते. सखीने आता सरकार आणि तेजस्विनीला समोरासमोर बसवलेलं असतं. आता लगेच सखी पटकन सरकारच्या हातात एक कागद आणि पेन देते आणि त्यानंतर तेजस्विनीच्याही हातात एक कागद आणि पेन देते. तर आता लगेच सखी आता सरकारजवळ बसते. तर चला, आजचा प्रश्न तुम्हा दोघींना हा आहे की मी लहान असताना माझ्या बाबांना एकदा अचानक खूप त्रास व्हायला लागला होता. म्हणजे त्यांना इतका त्रास व्हायला लागला होता की ते जगतील की जातील अशी परिस्थिती झाली होती. सखीला मात्र आपल्या बाबांचे ते सगळे काही क्षण आठवतात. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, ती रडत असते. त्याच वेळेस आता मात्र तिच्या आईलाही खूप वाईट वाटतं. तेजस्विनी आपल्या मुलीकडे बघत असते. तेजस्विनीलाही ते आता सगळं काही मनातल्या मनात आठवत असतं. त्याच वेळेस आता लगेच सखी म्हणू लागते, मग त्यावेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. तेव्हा बाबांना नेमकं काय झालं होतं आणि कशामुळे झालं होतं याचं उत्तर तुम्हा दोघींना द्यायचे, आणि जो कोणी बरोबर उत्तर देईल तीच असेल खरी तेजस्विनी कामत. आता मात्र लगेच खरी तेजस्विनी पटकन आता त्या कागदावरती आपलं उत्तर लिहू लागते. त्याच वेळेस आता लगेच इथे सरकार मात्र डोक्याला पेन लावून विचार करत असतात. तेव्हा सखी म्हणू लागते, काय झालं सरकार, तुम्हाला आठवत नाही आहे का. तेव्हा सरकार म्हणू लागते, नाही नाही विषय आहे का, मी लगेच लिहिणार. आता सरकारनेही उत्तर लिहिलेलं असतं. तर आता लगेच सखी दोघींच्याही चिठ्ठ्या हातात घेते. तर आता पहिली चिठ्ठी तेजस्विनीची उघडली जाते. तर तिने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, कडू दुधी. त्याच वेळेस आता गौतम काका विचारू लागतात, अगं सखी बाळा, पण राघव दादाला काय झालं होतं, मला तर असं काही आठवत नाही, कधी त्याला एवढा त्रास झाला होता. नाही नाही नाही, मला तर नाही आठवत. त्यावर सखी म्हणू लागते, काका अहो तुम्ही सगळे इथे नव्हता, तुम्ही गावी गेलेले होते आणि त्यावेळेसच बाबांना हा त्रास झाला होता आणि बाबांनी मला सांगितलं होतं की कुणाला सांगू नको, उगाच तुम्हा सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मी सांगितलं नाही. पण कडू दुधी खाल्ल्यामुळे बाबांना हा त्रास झाला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. आणि आता हेच उत्तर नेमकं कुणाचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता तेजस्विनीची चिठ्ठी सखी उघडते. तर तिने आता बरोबर कडू दुधी हे उत्तर लिहिलेलं असतं. सखी आता सगळ्यांना दाखवते. सरकार मात्र रागाने तेजस्विनीकडे बघत असते. तर त्याच वेळेस आता लगेच सखी सरकारची चिठ्ठी उघडते. आता सखीला मात्र ही चिठ्ठी उघडताच धक्का बसतो, कारण सरकारनेही बरोबर आता इथे सिक्सर मारलेलं असतो आणि कडू दुधी हेच उत्तर चिठ्ठीत लिहिलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच आता सखी म्हणू लागते, हे कसं होऊ शकतं, हे शक्यच नाही आहे, सरकारला हे उत्तर कसं माहिती झालं. त्याच वेळेस आता तेजस्विनी म्हणू लागते, सखी सखी ही खोटं बोलते, तुझी खरी आई मी आहे गं, खरंच मी सांगते, मी खोटं नाही बोलते, ही बाई फसवते तुला. त्यावर लगेच आता सरकार म्हणू लागते, नाही या सखी, मी कशाला खोटं बोलू, अगं माझ्याकडे उत्तर होतं म्हणून तर दिलं ना मी, आणि फक्त उत्तरच नाही, माझ्याकडे अजून एक पुरावा आहे, तोही दाखवते मी. असे म्हणत आता तावातावाने सरकार आतमध्ये निघून जातात. सगळेजण आता मात्र टेन्शनमध्ये असतात. तेव्हा गौतम काका म्हणू लागतात, सखी सरकारचा काहीतरी डाव असू शकतो, तू त्यांच्यावरती विश्वास ठेवू नको, तुझी खरी आई ही आहे तेजस्विनी कामत. त्याच वेळेस आता सखी म्हणू लागते, काका अहो कसा विश्वास ठेवू मी, सरकारचं हे उत्तर तेच आहे, सरकारला कसं कळलं की त्यांना जो काही त्रास झाला होता तो कडू दुधीने, मग सांगा ना काका. तेवढ्यात लगेच सरकार येतात. आता सरकारने मोठा पुरावा आणलेला असतो. आता काना सगळेजण सरकारकडे बघू लागतात. त्याच वेळेस सरकार लगेच आता हॉस्पिटलचं जे बिल असतं ना ते सखीच्या हातात टेकवतात आणि मला लागतात, सखी जेव्हा तुझ्या बाबांना हा कडू दुधी खाऊन त्रास झाला होता ना
तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं, त्याचंच हे बिल आहे. आणि हे बिल एकतर त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे किंवा त्यांच्या बायकोकडेच असू शकतं ना, आणि म्हणूनच ते मी जपून ठेवलं होतं. मग आहे ना माझ्याकडे पुरावा, पण जाऊ दे, तरीही मला उत्तर ऐकायला आवडेल. ताई, आता तू मला उत्तर दे. तुला हे उत्तर कुठनं मिळालं? कुठे ऐकलं तू? सांग लवकर. आता मात्र ही खोटी तेजस्विनी बरोबर स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी आता खऱ्या तेजस्विनीसारखंच वागत असते, बोलत असते. त्याच वेळेस खरी तेजस्विनी आता सरकारला म्हणू लागते, सरकार थांबवा हे सगळं, नका करू असं. माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये काय येत आहे तुम्ही? थांबवा हे सगळं, आता बंद करा हे सगळं, कारण सखीची खरी आई मी आहे. त्यावर लगेच आता सरकार म्हणू लागतात, नाही, खोटं बोलायचं नाही. आज पुरावा सिद्ध झालाय ना, मग सखी तूच सांग, आता तुझं काय उत्तर आहे? त्यावर लगेच आता सखी सरकारचा हात हातात घेते. आजच्या दिवसासाठी तरी खरी माझी आई तुम्हीच आहात असे म्हणताच आता सखी आतमध्ये निघून जाते. तिच्या पाठोपाठ सगळेजण आतमध्ये जातात. कानाही रूमकडे निघालेला असतो. त्याच वेळेस आता सरकार म्हणू लागते, काना थांब. शुभम करोती झालं ना आत्ता घरात. मग या शुभम करोतीमधली खास ओळ मला कुठली आवडते माहिती? या घरातल्या घरधन्याला सुखाने राहू दे. मग लक्षात आलंय ना या घरातला घरधनी कोण आहे? आता काना एक नाही दोन नाही गुपचूप तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच सरकार तेजस्विनी समोर येतात. काय मग तेजस्विनी, कसं वाटलं माझं उत्तर? तर वाटलंय ना तुला? हे बघ, माझ्याकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवू नको. तुला काय वाटतं? तू म्हणतेस तसं मी ऐकेन? तसं मी अजिबात होऊ देणार नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नको. मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे थांबवत आहे सगळं. तर आता इकडे तेजस्विनीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण आजच्या दिवसासाठी तरी खोटी तेजस्विनीच आता सगळीची खरी आई झालेली असते. तेजस्विनीला खूप वाईट वाटलेलं असतं. ती तिथे सोफ्यावरती बसून रडू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे परीक्षेचा आता दुसरा दिवस सुरुवात झालेली असते. आता मात्र लगेच सरकार इथे तेजस्विनी समोर येतात. मग ताई, आज कुठलं उत्तर देणार आहे? सांग ना, आज परीक्षेत पास होण्यासाठी तू काय करणार आहे? तर दे ताई. त्याच वेळेस आता तेजस्विनी मनातच म्हणू लागते, या मनस्विनीला आजही मला खोटं ठरवायचं आहे ना, पण मी आज असा पुरावा दाखवणार आहे ज्यामुळे मी सखीची खरी आई आहे हे सिद्ध होणार आहे. तेजस्विनी आज असा कुठला पुरावा दाखवणार हे आपल्याला लवकरच कळेल. तर इकडे आता कान्हा आणि सखी अगदी दोघेही पाण्याने ओलेचिंब झालेले असतात. कान्हा मात्र सखीकडे एकटक बघत असतो. दोघे अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. तर मात्र इथे खूपच छान असा रोमॅन्टिक सीन दाखवलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्हाला आवडला की नाही हे नक्कीच कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.